श्री गुरुदेव दत्त. आधी तर निलेश दादा यांना मनापासून खूप खूप आभार. मी निलेश दादा यांची खूपच आभारी आहे. हवन क्रिया केल्यानंतर दत्तधाम ट्रस्ट अमळनेर येथे हवन क्रिया केल्यानंतर आम्हाला आमच्या घरात खूपच अनुभव मिळाले आहेत. जसे की माझे पप्पा ड्रिंक करून घरात मारहाण करायचे. आम्हाला घरात थांबू द्यायचे नाही, जेवण करू द्यायचे नाही. दिवसभर आम्हाला हाकलून काढायचे घराच्या बाहेर. रात्रीही घरात येऊ द्यायचे नाही. ते दत्तधाम ट्रस्ट अमळनेर येथून आलो आम्ही तसं 2 दिवसातच बंद होऊन गेलं. घरात वातावरण शांततेचं निर्माण झालं. घरातले जे सदस्य एकमेकांशी बोलायचेही नाही, ते एकमेकांशी बोलायला लागले. घरामध्ये वातावरणामध्ये बदल दिसायला लागला. हा सगळा महाराजांचा आशीर्वाद होता. हवन क्रियेचा माध्यमाने झालेला चमत्कार होता. अनुभव हा तर माझ्या पप्पांचा अनुभव झाला. माझा अनुभव सांगते. माझं लग्न झालं आणि माझ्या लग्नानंतर असंच मॅरिड प्रॉब्लेम चालू झाली आमची. मग त्याच्यानंतर मी माझ्या आईकडे आता 6 ते 7 महिन्यापासून राहते. विषय असा झालेला आहे की डायव्होर्सची कंडिशन क्रिएट झालेली आहे. तर मी 6 ते 7 महिन्यापासून इतक्या मानसिक त्रासाने ग्रासलेली आहे, तर ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही. डिप्रेशन इतकं आहे मला, इतकं होतं मला 6 ते 7 महिन्यापासून की मी दिवसभरही डिप्रेशनमध्ये राहायची आणि रात्रभर मला झोप लागायची नाही. रात्री मी 2 ते 3 वाजेपर्यंत, कधी 4 ते 5 वाजेपर्यंत जागी राहायची. डिप्रेशनमध्ये राहायची. सतत विचार करत राहायची. मला झोपही लागायची नाही. त्याच्यामुळं डोक्याचा त्रास चालू होऊन गेला. मायग्रेनचा त्रास चालू होऊन गेला. दिवसभरही मला टेन्शन, रात्रीही मला टेन्शन. ना दिवसा झोप होती माझ्या डोळ्याला आणि रात्रीही झोप नव्हती. मी दत्तधाम ट्रस्ट अमळनेर येथे भेट दिली. तिथं हवन क्रिया आम्ही केली होती. त्याच्यानंतर त्याच दिवशी सांगते, मला रात्री इतकी सुखाची झोप लागली की मला 6 ते 7 महिन्यानंतर लागलेली नव्हती. आणि माझं डिप्रेशन, टेन्शन हे हळूहळू पूर्ण नष्ट झालं. मला कुठेतरी मी माझे जीवन जगायची हिंमतही सोडून दिलेली होती. धीर सोडून दिलेला होता. पण जसं मी हवन क्रिया केली, तिथून दत्तधाम ट्रस्ट अमळनेरवरतून घरी आले, त्या दिवसापासून मला माझं डिप्रेशनही कमी झालं आणि मला जीवन जगायची हिंमत आली. की मला वाटायला लागलं, आधी मला वाटायचं की माझा प्रॉब्लेम जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्याचं सोल्युशन कधीच निघणार नाही. मी तोच विचार करून टेन्शन घ्यायची, विचार करायची. आणि आता तिथून आल्यानंतर मला सुखाची झोपही रोज लागते आणि माझं डोकंही शांत राहतं. माझ्या मनात विचार येत नाही आणि वाटतं कुठेतरी महाराज आहेत ना, सगळं चांगलंच होईल असं माझ्या मनामध्ये आशा निर्माण झाली. मला हिंमत आली. त्या दिवसापासून मला सुखाची झोपही लागते आणि माझं डोकंही शांत राहतं. नाही तर मी सतत चिडचिड करायची, सतत विचार करत बसायची. ते त्या दिवसापासून हळूहळू पूर्ण कमी होत आता बंदच होऊन गेलं. आता माझ्या मनामध्ये आशा निर्माण झाली आहे की जे होईल ते चांगलंच होईल आणि महाराज आहेत ना, महाराज करतीलच. हा आहे चमत्कार. आणि माझी अजून एक अनुभव सांगते मी तुम्हाला. आम्ही दत्तधाम ट्रस्ट अमळनेर येथे भेट दिली होती मागील महिन्यात 27 जुलैला. पप्पा ड्रिंक करायचे. आम्हाला कोणताच मार्ग सापडत नव्हता त्यांची ड्रिंक बंद करायचा. दारू बंद करायचा आम्हाला कोणताच मार्ग सापडत नव्हता. खूप त्रास होऊन गेलो होतो. करायचंच काय कळत नव्हतं. कारण की डॉक्टरनी सांगितलं होतं की यांनी ड्रिंक जर केली, दारू जर पिली तर हे 2 ते 3 महिन्याच्या वरती वाचणारही नाहीत. आणि खरंच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्हाला दिसतही होतं. 3 ते 4 वेळेस त्यांना झटकेही आले होते. त्यांची तब्येतही खूप वेळेस सिरियस होऊन गेलेली होती. तर मार्ग कळतच नव्हता की त्यांची दारू बंद करायचीच कशी. तर आम्ही सांगायचं असं की आम्ही दत्तधाम ट्रस्ट अमळनेरला भेट दिली होती 27 जुलैला. आणि
ह्या महिन्याची तारीख आहे 26 ऑगस्टला, सॉरी 25 ऑगस्टला. आम्हाला तिथे एक वेळेस घेऊन जा. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तिथं एक वेळेस घेऊन जा. तिथं पेशंट कशीही दारू पित असेल, कितीही प्रमाणात असेल, तरी तिथं दारू बंद होऊन जाते. मग आम्ही विचार केला आणि आम्ही त्यांना 26 ऑगस्टला घेऊन गेलो. 26 ऑगस्टला आम्ही तिथं त्यांची ड्रिंक बंद करायला. तेथून आल्यानंतर माझ्या पप्पांची ड्रिंक पूर्ण प्रमाणात कमी होऊन गेली आणि म्हणजे म्हणायला गेलं तर बंदच, त्यांनी ड्रिंक करणं डायरेक्टली बंदच करून टाकलं. हा होता महाराजांचा आशीर्वाद, की त्यांनी आम्हाला हळूहळू का होईना मार्ग ते आमचे मोकळे करत आहेत आणि आमच्या समस्यांचं निवारण करत आहेत. आम्हाला टेन्शन तर तेच होतं की माझ्या पप्पांची ड्रिंक आम्हाला बंदच करायची, आम्हाला मार्गच सापडत नव्हता. आणि जसं आम्ही दत्तधाम ट्रस्ट अमळनेरला भेट दिली, त्याच्यानंतर आम्हाला हळूहळू मार्ग सापडले की त्यांची ड्रिंक कशी बंद करायची. आणि महाराजांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे. निलेश दादांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची मदत केली आणि आमच्या समस्यांचं निवारण केलं. माझं तर सगळ्यांना एकच म्हणणं आहे की दत्तधाम आपल्याला आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम असतील तर, कोणतेही दोष असतील तर दत्तधाम ट्रस्ट अमळनेर येथे नक्कीच भेट द्या. दादा कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे घेत नाही. तिथं चेकिंग प्रक्रिया ही मोफत आहे. आणि हवनक्रिया जर करायची असेल, म्हणजे हवनक्रिया काही प्रत्येक जणाला करायचं असं ते दादा सांगत नाही. हवनक्रिया दादा म्हणजे आधी चेक करतात, चेकिंग क्रिया करतात. आपल्यामध्ये काय दोष आहे, आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे हे चेक करतात. जर आपल्याला नकारात्मक शक्तीने ग्रासलेले आपण असेल तर दादा ते नकारात्मक शक्ती काढतात. आणि तिथं नकारात्मक शक्ती कोणतीही असो आणि कितीही शक्तिशाली असो, तिथे नकारात्मक शक्तीला निघावंच लागतं. आणि निलेश दादा चेकिंग प्रक्रियेचे कोणतेही पैसे घेत नाही. ते चेक करतात आणि आपल्याला सांगतात की तुम्हाला नेमकं तुम्ही नकारात्मक शक्तीने ग्रासलेले आहेत किंवा तुम्हाला दोष आहे, हे दादा चेक करून सांगतात. आणि चेक केल्यानंतर दादा ते दोष जर असतील, शाप दोष, पितृदोष, नजर दोष, देवदोष, असे अनेक प्रकारचे जे दोष असतात ते दादा आपल्याला सांगतात, आपल्याला नेमकं कोणता दोष आहे आणि त्याचे हवन करतात. तिथं अनेक प्रकारचे लोक येतात, खूप खूप लांबून लोक येतात दादांजवळ आपल्या समस्याचं निवारण करण्यासाठी. खूप आशेने येतात आणि तिथं गेलेला माणूस आपला प्रॉब्लेम कोणताही असो त्याचं सोल्युशन काढूनच घरी येतो आणि त्याच्या समस्यांचं समाधान होतच म्हणजे होतच. तर दादा फक्त हवनक्रियेचे पैसे घेतात, बाकी दादा कोणतेच पैसे घेत नाही. हवनक्रियेचे पैसे पण असे की दादा हवनक्रियेला लागणारा सामान जो असतो त्याचेच पैसे घेतात, सामग्री जी असते त्याचेच पैसे घेतात. बाकी दादा कोणतेही पैसे घेत नाही आणि हवन करतात. आणि त्या हवन क्रियेने आपले जे पण दोष आहेत, जे पण आपल्या मागे नकारात्मक ऊर्जा आहे, ते आपल्याला हवन करताना प्रत्यक्ष माझा अनुभव सांगते की हवन क्रिया करतात दादा कंटिन्युअसली 3 नाही, कंटिन्युअसली दादा 4 तास मंत्र जाप करतात. कंटिन्यू दादा 4 तास मंत्र जाप करतात. आणि ते मंत्रही छोटे नसतात, इतके मोठे मोठे मंत्र असतात की आपल्यासारख्याला अक्षरशः नवल वाटते की कोणी कसं इतकं 4 तास मंत्र जाप करू शकतो, आणि तेही न थांबता. आणि दादाजी हवन क्रिया करतात त्याच्यामध्ये आपण ते हवन क्रिया करत असताना आपल्याला म्हणजे कळतं, आपल्याला कोणी हवन क्रिया केली आहे, कोणी काय केलं आहे, आपला प्रॉब्लेम नेमका काय आहे, हे आपल्याला प्रत्यक्ष डोळे बंद केल्यावर दिसते, हवन क्रिया करताना दिसते. मला तर इतकंच सांगायचं आहे की आपल्याला जेही दोष आहेत, जोही आपली समस्या आहे, आर्थिक मानसिक पीडा, आर्थिक मानसिक समस्या, सर्व प्रकारचे दोष एक वेळेस दत्तधाम ट्रस्ट अमळनेरला भेट देऊन बघा. आपल्या समस्यांचं निवारण करणारे निलेश दादाच आहेत आणि निलेश दादाच करू शकतात. एक वेळेस दत्तधाम ट्रस्ट अमळनेरला नक्कीच भेट द्या. थँक्यू.